क्रमांक 36, मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 24 वचन 14 मी वाचतो, कान देऊन ऐका. सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूला त्याच्या शिष्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही दुसऱ्यांदा येणार आहात जगाचा न्याय करण्यासाठी, ते केव्हा येणार आहात आणि या युगाच्या समाप्तीचं चिन्ह काय? आम्ही कसं ओळखायचं की आपलं येणं जवळ आलेलं आहे? आम्हाला काही चिन्ह सांगा काळाची. आम्हाला ओळखता आलं पाहिजे की प्रभू येशू आता येत आहे, तो दाराशी आहे, जगाचा शेवट जवळ आलेला आहे. हे मला ओळखायचं कसं? म्हणून आम्हाला काही चिन्ह सांगा, काही काळाची चिन्ह सांगा आम्हाला. आणि प्रभू येशूने सांगायला सुरुवात केली. प्रभू येशू म्हणाला की राष्ट्रावर राष्ट्र उठेल, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर चढाई करून जाईल. लढाया आणि लढायांच्या आवया तुम्ही ऐकाल. पुष्कळ ठिकाणी लढाया होतील, युद्ध होतील, मोठे मोठे भूकंप होतील आणि दुष्काळ येतील. सर्व जगामध्ये अनिती वाढलेली असेल. अनिती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंडावेल. आईबाप मुलं आईबापांच्या विरुद्ध उठतील, आईबाप मुलांच्या विरुद्ध उठतील. जगामध्ये सर्वीकडे सगळ्या ठिकाणी गोंधळ असेल. सगळ्या जगामध्ये मोठा गोंधळ असेल. माणसं एकमेकाला जुमानणार नाहीत, जगात प्रेम दिसणार नाही. आणि मग एवढं सांगितल्यानंतर येशूने एक मोठं चिन्ह सांगितलं. तो म्हणाला की सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल आणि तेव्हा शेवट होईल. हालेलुया, हालेलुया. जी सुवार्ता मी घेऊन आलेलो आहे ती देव राज्याची सुवार्ता सर्व जगामध्ये गाजवली जाईल, सर्व राष्ट्रामध्ये ती सांगितली जाईल आणि मगच जगाचा शेवट होईल. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सुवार्ता काय आहे? सुवार्ता हीच आहे की तुम्हाला आणि मला स्वर्गात प्रवेश देण्यासाठी येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला. आपल्यापैकी कुणीही निष्पाप नाही आहे. आपण सगळे पापी आहोत आणि पापी माणूस स्वर्गात जाऊ शकत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला अशासाठी की आपल्या सगळ्या पापांची आपल्याला क्षमा मिळावी. हालेलुया, हालेलुया. मला जर कोणी विचारलं स्वर्गात जायचा मार्ग काय, काय पर्याय आहे, स्वर्गात जायचं कसं, मला किमान 2 मार्ग माहित आहेत. एक मार्ग, पाप करूच नका, तुम्ही सरळ स्वर्गात जाल. आणि दुसरा मार्ग जो मी रात्रंदिवस लोकांना सांगत आहे की तुम्ही पापी असाल हरकत नाही, तुमच्या सगळ्या पापांची शिक्षा येशूने स्वतःवर घेतलेली आहे. फक्त येशूवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्हाला सगळ्या पापांची क्षमा मिळणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठी या जगात आलेला आहे आणि यालाच आपण देव राज्याची सुवार्ता म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सुवार्ता काय आहे? सुवार्ता हीच आहे की माणसांच्या पापक्षमेसाठी येशूने क्रूसावर बलिदान केलेलं आहे आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते, तो नीतिमान ठरतो आणि तो स्वर्गात थेट जाऊ शकतो. तुम्ही येशूच्या समोर उभे राहिलात पण येशूवर विश्वास ठेवला नाही तर स्वर्गात कसे जाणार? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धरून देणारा जुदास नावाचा येशूचा विश्वासघातकी शिष्य, त्याने शेवटच्या क्षणाला येशूचं चुंबन घेतला पण येशूवर विश्वास ठेवला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांना स्वर्गाविषयी सांगितल्यानंतर आणि येशूवरील विश्वासाबद्दल सांगितल्यानंतर त्यांना एवढा काही आनंद होतो की त्यांना वाटतं नाचू की काय.
पण लक्षात ठेवा, येशूकडे नुसतं येऊन फायदा नाही. एकदा येशू एका विहिरीवर गेला, त्याला तहान लागली होती. विहिरीवरती एक बाई पोहऱ्याने पाणी भरत होती. येशूने तिला सांगितलं, मला प्यायला पाणी दे. तेव्हा ती म्हणाली, आपण तर यहुदी आहात, यहुदी पुरुष आहात, मी एक शोमरोनी बाई आहे. यहुदी लोक शोमरोनी लोकांवर संबंध ठेवत नाहीत, तुम्ही माझ्याकडे पाणी कसं मागता? येशू म्हणाला, देवाचं दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे म्हणणारा कोण हे तुला कळलं असतं तर तू त्याच्याजवळ मागितलं असतं आणि त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. तिला माहित नाही ती कुणाशी बोलते, तिला माहित नाही ती कुणाशी बोलते, मग ती मागणार कशी? तिला माहितच नव्हतं ती कुणाशी बोलते आहे. बायबल मध्ये असं एक वचन आहे, किती सुंदर वचन आहे. जेव्हा येशू जगाचा न्याय करण्यासाठी येईल तेव्हा त्याला सगळे लोक पाहतील, पण विशेषतः कोण पाहिल माहितीये? ज्यांनी त्याला भोसकले तेही त्याला पाहतील. आणि या केंद्रात येऊन कोणी येशूवर विश्वास ठेवला नसेल तो सांगेल, अरे रे 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 ते ब्रदर मार्टिन सांगत होते, मी विश्वास ठेवला असता तर नरकात जायची वेळ आली नसती. हो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. साक्षीसाठी नीट लक्षात घ्या, येशूची सुवार्ता का सांगितली जात आहे? साक्षीसाठी. साक्षीसाठी कुणालाही कसलंच निमित्त राहू नये म्हणून देव ही सुवार्ता सगळ्या जगात गाजवत आहे. हालेलुया. कारण काय? कारण निमित्त कुणालाही राहणार नाही. जेव्हा जगाचा न्याय होईल तेव्हा कोणी सांगू शकणार नाही मी येशू बद्दल ऐकलं नव्हता. बायको प्रार्थनेला जाऊन आली आणि बायको म्हणाली तुम्ही पण चला येशूकडे, तिकडे माणसं बरी होतात. तेव्हा तुम्ही म्हणता मला नाही यायचं. जेव्हा जगाचा न्याय होईल तेव्हा ही व्हिडिओ क्लिप तुमच्या समोर दिसेल, मला नाही यायचा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जग म्हणजे काही शेवट नाही आहे. या जगानंतर स्वर्ग आहे, न्याय आहे. कारण येशू म्हणाला राज्याची ही सुवार्ता साक्षीसाठी, साक्षीसाठी सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल, तेव्हा शेवट होईल. हे सामर्थ्य आहे येशूचं. तुम्ही जेव्हा येशूचा स्वीकार करता तेव्हा सैतानाला तुमच्याकडे बघण्याची बिशात नाही आहे, हिंमत नाही आहे. हालेलुया. म्हणूनच याला आनंदाची बातमी म्हटलेलं आहे, म्हणूनच याला सुवार्ता म्हटलेलं आहे. ही चांगली बातमी आहे आणि मला एकच चांगली बातमी माहित आहे, ती म्हणजे प्रभू येशूचं नाव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संपूर्ण जगात त्याच गाजवलं जात आहे. जिकडे जिकडे येशूच्या नावाने प्रार्थना चालते तिकडे तिकडे चमत्कार होतात, आजारी बरे होतात, दुःख निवारली जातात, व्यसन सुटतात. आणि म्हणून लोक येशूच्या मागे मोठ्या प्रमाणात येतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जग बुचकळ्यात पडलेलं आहे. या जगाचा शेवट होणार की नाही होणार? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यांनी जग निर्माण केलेलं आहे तोच या जगाचा शेवट करणार, माणूस नाही करणार. जगाचा शेवट ग्लोबल वॉर्मिंगवर अवलंबून नाही आहे. जगाचा शेवट अन्न टंचाईवर अवलंबून नाही आहे. जगाचा शेवट पाणी टंचाईवर अवलंबून नाही आहे. जगाचा शेवट हवा आणि दुसऱ्या प्रॉब्लेमवर अवलंबून नाही आहे. जगाचा शेवट एका घटनेवर अवलंबून आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव या जगात सर्वत्र सांगितलं जाईल तेव्हा जगाचा शेवट होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण येशूचं वचन स्पष्ट आहे की राज्याची ही सुवार्ता सर्व राष्ट्रात साक्षीसाठी संपूर्ण जगात गाजवली जाईल. येशूचा शिष्य कुठे जाऊ शकतो? जिकडे जिकडे डायबिटीज आहे. मग न्यूयॉर्कला डायबिटीज आहे की नाही? रशियाला आहे की नाही? चीनला आहे की नाही? तिकडे जाऊ शकतो. जिकडे दुःख आहे तिकडे येशूचा शिष्य जाणार. हालेलुया. आणि आणि
याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, जिकडे माणूस आहे तिकडे येशूचा शिष्य जाणार. कारण देवाने स्वर्ग कुणासाठी निर्माण केलेला आहे? कान देऊन ऐका, वाघांसाठी नाही, सिंहासाठी नाही, माकडासाठी नाही आणि कुत्र्यासाठी नाही. देवाने स्वर्ग माणसासाठी निर्माण केलेला. हीच वेळ आहे येशूवर विश्वास ठेवण्याची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी तो आलेला आहे आणि म्हणून त्याचं नाव जगभर सांगितलं जात आहे. जगभर सगळीकडे तुम्ही त्याचं नाव टाळू शकणार नाही. तुम्ही शहरात जा, खेड्यात जा, सगळ्या ठिकाणी हेच चालू आहे. येशूचं नाव गाजवलं जात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.